Hello friends, so this is the one more important video based on solid state. In order to understand this topic, the understanding of this article is a very much important one. So in this video we will learn the crystal structure. पहा, क्रिस्टलची रचना नेमकी कशी असते हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो सी, the ordered three-dimensional arrangement of constituent particles in the space gives crystal structure. पहा, क्रिस्टलची रचना पाहण्यासाठी आपल्याला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट त्या क्रिस्टलमध्ये कशा पद्धतीने आहे हे पाहावं लागतं. म्हणजेच काय पहा, ती ऑर्डर्ड ऑर रेग्युलर three-dimensional arrangement of the constituent particles in the space gives the crystal structure. एखादं क्रिस्टल स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार झालेलं असतं की त्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते एका रेग्युलर ऑर्डर्ड फॅशनमध्ये आणि परत 3-dimensional 3D मितीमध्ये त्यांची स्पेसमध्ये अरेंजमेंट झालेली असते. आणि म्हणून सो व्हॉट इज अ क्रिस्टल स्ट्रक्चर? स्फटिकाची रचना म्हणजे नेमकं काय? दॅट इज दी ऑर्डर्ड द 3-dimensional अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन द स्पेस दॅट गिव्स द क्रिस्टल स्ट्रक्चर. सो इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस क्रिस्टल स्ट्रक्चर, so we have to learn these three basic terms which are used in this case. See, lattice points. Now see, what are the lattice points? पाहता आपल्याला हा नेहमी येणारा शब्द आहे. लॅटिस पॉइंट्स कशाला म्हणतात मग, किंवा त्यालाच बेसिस म्हणतात. दी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ॲटम्स, आयॉन्स और मॉलिक्युल्स which are spherical in shape represent the lattice points. पहा, लॅटिस पॉइंट्स आपण कशाला म्हणतो? सो these are nothing but the constituent particles from which the crystalline solid is made up of. मग त्याच्यामध्ये ते ॲटम्स आहेत का, आयॉन्स आहेत का, मॉलिक्युल्स आहेत, यांना आपण लॅटिस पॉइंट्स म्हणतो. पहा, किंवा त्यालाच बेसिस म्हणतात. देन क्रिस्टल लॅटिस और स्पेस लॅटिस. The regular three-dimensional arrangement of lattice points or geometrical arrangement of points is called as crystal lattice or space lattice. दुसरी टर्म लॅटिस किंवा क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणायचं? दी रेग्युलर 3-dimensional अरेंजमेंट ऑफ दिस लॅटिस पॉइंट्स. जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला लॅटिस पॉइंट्स म्हणतो, आणि मग यांची रेग्युलर 3-dimensional अरेंजमेंट कशी आहे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये. सो दॅट गिव्स दी 3D और geometrical arrangement of the points. So that is called as crystal lattice or space lattice. Then third term, unit cell. See, the smallest repeating structural unit of crystalline solid is called unit cell. पहा, आता या तीन गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित लक्षात आल्या की क्रिस्टल स्ट्रक्चरची स्टडी करत असताना लॅटिस पॉइंट्स, क्रिस्टल लॅटिस किंवा त्यालाच स्पेस लॅटिस म्हणतो आपण, आणि युनिट सेल आहे. तर लॅटिस पॉइंट्स अगदी आपल्याला आता कळालेलं आहे. लॅटिस पॉइंट्स कशाला म्हणतात? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, मग ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, आयॉन्स आहेत. ओके, क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणतात किंवा स्पेस लॅटिस कशाला म्हणतात? दॅट इज दी रेग्युलर 3-dimensional अरेंजमेंट ऑफ द लॅटिस पॉइंट्स इन द स्पेस, or that gives the geometrical arrangement of these points, that is called as crystal lattice or space lattice. आता पहा, याच्यामध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होत असताना लॅटिसचा अर्थ होतो एखादं जाळं
किंवा जाळी किंवा बेसिक सांगडा काय आहे की त्या जाळीवरती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स वर अटॅच झालेले आहेत. तर बेसिक फ्रेम काय आहे, लॅटिस म्हणजे पहा की खाली बेसिक असं जाळं काय आहे किंवा फ्रेम काय आहे ज्याच्यावरती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स अटॅच झालेले आहेत, ज्याच्यामुळे मग क्रिस्टल लॅटिस तयार होतो. पहा, लॅटिस खाली असलेले एक बेसिक अशी जाळी, ज्या जाळीवरती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ज्याला बेसिस म्हणतो आपण अटॅच होतात आणि त्याच्यामुळं एक क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं. पहा, आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती युनिट सेल. युनिट सेल काय आहे समजावून घ्या. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. सो दिस इज ए स्मॉलेस्ट रिपीटिंग पोर्शन किंवा यालाच आपण म्हणू शकतो बिल्डिंग ब्लॉक्स. तर बेसिक अशी एक युनिट सेल असते. पहा, लॅटिस वरती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स अटॅच झाल्यामुळं जे एक बेसिक युनिट सेल, स्मॉलेस्ट युनिट सेल, दॅट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट किंवा स्मॉलेस्ट रिपीटिंग पोर्शन किंवा ज्याला मी तुम्हाला सांगितलं की बिल्डिंग ब्लॉक्स म्हणू शकतो, की एक बेसिक सेल की जी नंतर पूर्ण त्या स्ट्रक्चरमध्ये 3 डायरेक्शन्समध्ये रिप्लाय होते, रिपीट होते आणि त्याच्यामुळे आपल्याला क्रिस्टल लॅटिस मिळतं. म्हणून हिला काय म्हटलेलं आहे पहा, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. सो दिस इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग पोर्शन or building blocks of crystal lattice. So these are the 3 basic terms which we have to use. Now see, so when unit cells are stacked or packed together to generate the crystal, पाहता अशी जी युनिट सेल आहे किंवा बिल्डिंग ब्लॉक जे आहे, आता ही युनिट सेल, तर अशा अनेक युनिट सेल एका ठिकाणी स्टॅकिंग केल्यामुळं किंवा त्याचं पॅकिंग केल्यामुळं क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं. किंवा मी सांगितलं की ह्या युनिट सेल जे आहेत ते मल्टिप्लाय होत जातात 3 डायरेक्शनमध्ये, 3 ॲक्सिसमध्ये, त्रिमितीमध्ये, आणि त्याचा परिणाम म्हणून एखादं जे आहे ते क्रिस्टल लॅटिस तयार होतं. Each unit cell shares its faces, edges and corners with neighboring unit cells. पहा, आता एक जी युनिट सेल आहे मग तिचे जे काही फेस असतील है ना, फेसेस असतील त्या युनिट सेलचे किंवा त्याचे एजेस असतील, कडा असतील किंवा त्यांचे कॉर्नर्स असतील, हे एकमेकांमध्ये अशा नेबरिंग सेल्समध्ये ते शेअर होतात, भागीदारी करतात आणि असं एकात एक त्या सेल्स ज्या आहेत तर मिक्स होऊन त्या पद्धतीनं एकावरती एक असे क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट जॉमेट्रिक शेप ऑफ ए युनिट सेल इज सेम ॲज दॅट ऑफ द मायक्रोस्कोपिक क्रिस्टल. आता ही महत्त्वाची बाब आहे. काय होतं पहा, it is important to note that the geometric shape of a unit cell is same as that of the microscopic crystal. या युनिट सेलचा जो शेप असतो का हा सेम त्या मायक्रोस्कोपिक क्रिस्टल. आता उदाहरणार्थ आता आपल्याला NaClचं क्रिस्टल माहीत आहे, मिठाचा खडा आहे, ओके, तर त्याचा आपल्याला जो काही शेप दिसतो वरतो, ओके, उदाहरणार्थ आता त्याचा जो शेप आहे एक क्युबिक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, तर त्याचा जसा शेप असतो तर युनिट सेल जी छोटी आहे तिचा शेप सुद्धा तसाच असतो. पहा, कारण त्या युनिट सेल्स ज्या आहेत त्या मल्टिप्लाय झालेल्या असतात आणि त्याच्यामुळं त्या क्रिस्टलचा जो काही आकार असतो, पहा, त्या स्फटिकाचा जो काही आकार असतो तो बेसिकली त्या युनिट सेलचा आकार असतो. येतं लक्षात. इट इज इम्पॉर्टंट नोट दॅट जॉमेट्रिक शेप ऑफ अ युनिट सेल इज सेम ॲज दॅट ऑफ द मायक्रोस्कोपिक क्रिस्टल. फॉर एक्झाम्पल, इफ क्रिस्टल हॅज क्यूबिक शेप, द युनिट सेल विल ऑल्सो हॅव इट्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंज टू फॉर्म ए टिनी क्यूब. येतं लक्षात. समजा क्रिस्टलचा स्ट्रक्चर शेप कसा आहे, स्ट्रक्चर कसा आहे, क्यूबिक शेप आहे त्याचा, तर मग द पार्टिकल्स विच आर अरेंज्ड इन युनिट सेल दॅट ऑल्सो हॅव द शेप टिनी क्यूब, एक प्रकारचं एक टिनी क्यूब तयार झालेलं असतं. दी डायमेन्शन्स ऑफ द युनिट सेल अलॉंग द 3 ॲक्सेस दॅट इज एज लेंथ आर डिनोटेड बाय A, B अँड C. आता या युनिट सेलची आपण डायग्राम पुढे पाहणार आहोत. याला 3 ॲक्सिस असतात, त्रिमिती आहे. त्याची जी एज लेंथ आहे ती ABCने डिनोट केली जाते. द अँगल्स बिटवीन दीज ॲक्सेस आर रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल्स अल्फा, बीटा, गॅमा. पहा, आता इथे युनिट सेल दाखवलेली आहे. पहा, लक्षात येतं का तुमच्या, युनिट सेल
आहे. हे अशा पद्धतीने युनिट सेल असेल. 3D आहे किंवा 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आपण पाहतो. पहा युनिट सेलची आपण व्याख्या काय केली. दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड आहे. हे स्ट्रक्चर परत मग रिपीट झालेलं असतं क्रिस्टल लॅटिसमध्ये. तर युनिट सेलचे पॅरामीटर्स कसे आहेत पहा. आहे याला असे 3 ॲक्सिस असतील. आहे एज लेंथ यांची A B C किंवा इथे दाखवलेले पहा युनिट सेल आहे. हे 3 ॲक्सिस आहे. इथे हे 3 ॲक्सिस येतील आहे. यांची एज लेंथ आणि त्यांच्यामध्ये असलेले अँगल्स पहा आहे ना. इंटरफेसियल अँगल्स अल्फा बीटा गॅमा इथे दाखवलेत पहा. आहे युनिट सेल आपल्याला समजावून घ्यायची आहे की ज्या युनिट सेलमुळं पूर्ण क्रिस्टल तयार झालेलं आहे. ही युनिट सेल परत परत रिपीट होते त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं आपण लॅटिस म्हणालो आहे ना की मूलभूत खाली असा सांगडा काय आहे ना, साचा काय आहे, ढाचा काय आहे म्हणूयात आपण आहे ना, की ज्या किंवा जाळं की ज्याच्यावरती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अटॅच झालेले आहेत. आहे आता पहा हे अशा पद्धतीनं आपण दाखवतो यांची रचना कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची आहे. आणि मग या लॅटिसवरती हे बेसिस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अटॅच झाल्यामुळं क्रिस्टल लॅटिस तयार होतं. ही एक त्याची युनिट सेल आहे. मग आणि ही युनिट सेल मल्टिप्लाय होते पहा इथे दाखवलेल्या डायग्राममध्ये आहे. अशा अनेक युनिट सेल्स. मग या युनिट सेलचे जे आहेत ना मी तुम्हाला सांगितलं फेसेस, याला फेसेस आहेत वेगवेगळे. हे वेगवेगळे फेसेस आहेत. याला 6 फेसेस असतील. 6 फेसेस आर देअर आहे क्यूब असल्यामुळे. मग हे फेसेस असतील हे ना, एजेस असतील, कडा असतील यांच्या आहे पहा, कॉर्नर्स असतील. तर अशा पद्धतीनं एकमेकामध्ये शेअर होतात त्या नेबरिंग सेल्समध्ये आणि ओव्हरऑल 3D क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं. ओके याला आपण क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस म्हणतो. पहा यालाच आपण स्पेस लॅटिस म्हणतो. इथे युनिट सेल, आता ही युनिट सेल समजावून घेतली पाहिजे कारण क्रिस्टल स्ट्रक्चरची पूर्ण रचना मग बेसिक त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आहे. ओके याच्यामध्ये हे ॲक्सिस आहेत 3 ABC पाहता या ठिकाणी. तर B आणि C मध्ये जो पहा हे B आणि हा फेस C आहे. B आणि C मध्ये इथे जो अँगल आहे हा अल्फा आहे. ओके AC मध्ये जो अँगल आहे तो बीटा आहे आणि AB मध्ये जो अँगल आहे गॅमा आहे. ओके तर आपल्याला अल्फा बीटा गॅमा असे 3 अँगल्स आणि ह्या एज लेंथ्स ह्या महत्त्वाच्या आहेत युनिट सेल समजावून घेताना. देन टाईप्स ऑफ युनिट सेल. आता हा सोपा आस्पेक्ट्स आहे. देर आर 4 टाईप्स ऑफ युनिट सेल्स. आपल्याला युनिट सेल कळाली की टाईप समजावून घेणं सोपं आहे. प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल युनिट सेल पहिला प्रकार आहे. हे काय पहा इन प्रिमिटिव्ह ऑर युनिट सेल, इन प्रिमिटिव्ह युनिट सेल द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर्स ओनली. जसं आता आपण पाहिलं सिम्पल युनिट सेल पाहिली तर पार्टिकल्स कुठे असतात या सिम्पल युनिट सेलमध्ये. दे आर प्रेझेंट ॲट दी कॉर्नर्स. जसं क्यूब आहे तर 8 कॉर्नर असतील त्याच्यात 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असं सिम्पल युनिट सेल प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये दिसतं. बॉडी सेंटर्ड युनिट सेल. इन दिस टाईप ऑफ युनिट सेल वन पार्टिकल इज प्रेझेंट ॲट इट्स सेंटर ऑफ बॉडी इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. आता हे आपण पुढं पाहणार आहोत त्यांच्या युनिट सेल्सच्या आपण परत पुढे ज्या आता हे टाईप्स आहेत है ना, या टाईप्सनुसार वेगवेगळे क्रिस्टल लॅटिसेस कसे तयार होतात. तर बॉडी सेंटर्डमध्ये अलॉंग विथ कॉर्नर्स एक बॉडीच्या सेंटरला पहा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो. ओके फेस सेंटर्ड युनिट सेल. दिस युनिट सेल कन्सिस्ट्स ऑफ पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ ईच ऑफ द फेसेस. टोटल 6 फेसेस आहेत तर प्रत्येक फेसवरती एक पार्टिकल असं फेस सेंटर्डमध्ये. आणि बेस सेंटर्ड युनिट सेल तर चौथा प्रकार जो आहे दिस युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ एनी 2 ऑफ इट्स अपोजिट फेसेस इन ॲडिशन टू कॉर्नर पार्टिकल्स. लुक ॲट दिस. आता 4 प्रकार आहेत अगोदर लक्षात घ्या युनिट सेलचे. ओके प्रिमिटिव्ह युनिट सेल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. ओके याचे डायग्राम्स पाहिलं तुमच्या लक्षात येईल. पहा प्रिमिटिव्ह पाहतात किंवा सिम्पल क्युबिक युनिट सेल नमसी और प्रिमिटिव्ह क्युबिक सेल कशी आहे पहा है ना. 8 particles are present at the 8 corners. Okay. Body centered cubic cell. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहेत. परत सेंटरला एक पार्टिकल असतो बॉडी सेंटर्ड. ओके देन फेस सेंटर्ड. आता मी तुम्हाला सांगितलं 6 फेसेस असतात या क्यूबला पहा 1 2 आहे हे आणि हे
बॅक साईड आणि फ्रंट साईड किंवा इथे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. ओके, या फेसवरती एक पार्टिकल, या फेसच्या सेंटरला एक, या फेसच्या एक सेंटरला, या फेसच्या आणि पाठीमागं एक आणि पुढे एक, असे 6 फेसेस असतात. तर फेस सेंटरमध्ये 6 फेसेसवरती अलॉंग विथ कॉर्नर्स. आणि लास्ट वन जे आहे बेस सेंटर्ड किंवा यालाच एंड सेंटर्ड सुद्धा म्हणतात किंवा साईड सेंटर्ड सुद्धा म्हणतात. तर कुठले तरी 2 अपोजिट एंड्स जे आहेत है ना, अपोजिट एंड्स, त्याच्या फेसवरती एक एक पार्टिकल असतो. इथे असेल किंवा इथे असेल किंवा जसं इथे दाखवलेत आपण अपोजिट फेसेसवरती है ना 2 पार्टिकल्स. तर असं बेस सेंटर्ड क्युबिक. तर असे 4 प्रकार आहेत युनिट सेलचे बेसिकली. आणि देन नाव सी द क्रिस्टल सिस्टीम्स अँड ब्रेव्हेस लॅटिसेस हिअर. सो द पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ लॅटिस पॉइंट्स स्पेसिंग्स डिफरंट एज लेंथ ABC along 3 axes and angles alpha beta gamma between these axes gives rise to 7 crystal systems. आता बेसिकली आपण पाहिलं युनिट सेलच्या 4 टाईप्स आहेत आणि ह्या 4 टाईपच्या युनिट सेल ज्या आहेत तर टोटल 7 क्रिस्टल सिस्टीम्स देतात. पहा 7 सिस्टीम्स असतात क्रिस्टलच्या. हे कशावरती अवलंबून की अल्फा बीटा गॅमा है ना, हे जे एजेस आहेत त्यांची लेंथ आणि अल्फा बीटा गॅमा ABC यांची एज लेंथ आणि अल्फा बीटा गॅमा अँगल्स त्यांच्यामध्ये जे आहेत त्या अनुषंगाने 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत. पहा दी पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ लॅटिस पॉइंट स्पेसिंग दॅट इज वॉट डिफरंट एज लेंथ ABC along the axis and angles that is alpha beta gamma between these axes gives rise to 7 crystal systems. The 7 crystal systems are named as cubic, tetragonal, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक अँड हेक्सागोनल सिस्टीम. ह्या 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत. मोस्ट सिमेट्रिकल सिस्टीम इज क्युबिकल अँड मोस्ट अनसिमेट्रिकल सिस्टीम इज ट्रायक्लिनिक. हे डायग्राममध्ये पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. ओके, क्युबिकल ही मोस्ट सिमेट्रिकल आहे तर ट्रायक्लिनिक ही मोस्ट अनसिमेट्रिकल आहे. By mathematical analysis, it has been proved that only 14 different kinds of space lattices are possible. These 14 lattices which describes the crystal structures are called Bravais lattices. Bravais lattices काय आहेत? So it is observed that or mathematical analysis proved that these 7 crystal systems gives maximum of 14 space lattices or crystal lattices. They are called as the Bravais lattices. Now see here. See. So 7 basic crystal systems are there which are developed from the 4 types of unit cells, and from that total 14 Bravais lattices are formed. पाहता क्युबिक क्रिस्टल सिस्टीम जी आहे त्याचे पासनं पाहायच्या 3 टाईप्स आहेत क्युबिक सिस्टीमच्या 3. आता आपण परत पुढे पाहणार आहोत, शिकणार आहोत व्यवस्थित. क्युबिक सिस्टीम 3 टाईप्स आहेत, सिम्पल और प्रिमिटिव्ह. सिम्पल प्रिमिटिव्ह युनिट सेल बॉडी सेंटर्ड युनिट सेल्स, बॉडीच्या सेंटरला आहे, हे सोपं आहे. आणि फेस सेंटर, प्रत्येक फेसवरती एक. अशा पद्धतीनं तर क्युबिक सिस्टीमच्या परत पहा इट गिव्स 3 टाईप्स ऑफ लॅटिसेस याच्यापासून तयार होऊ शकतात किंवा ह्या पहा युनिट सेल्स 3 वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट सेल्स प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर. हे कशावरती अवलंबून आहे पाहता या ठिकाणी. क्युबिक म्हटल्याच्या नंतर A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. पहा ह्या एज लेंथ ज्या आहेत तिन्हीला A म्हटलेलं आहे कारण सारखी आहे साईड यांची, लेंथ यांची सारखी. पहा इथं लक्षात. तर हे A किंवा त्याच्या पुढं परत हे A आहे. ओके, तर इथं याला B म्हणाल तर समोरची B, याला C म्हणाल तर C. आता हे सारख्याच असल्यामुळे A नी दाखवल्यात. A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. अल्फा बीटा गॅमा ऑल अँगल्स आर 90 डिग्री. क्यूब असल्यामुळे हे तुम्हाला याची मदत ह्या डायग्राम काढताना होईल. सोपं आहे ना. पहा एक स्क्वेअर काढतो आपण, दुसरा स्क्वेअर त्याच्यामध्ये आणि हे कनेक्ट करून घेतलं आपण की क्यूब निघतो. काढायला फार सोपं आहे, याची प्रॅक्टिस करा तुम्ही. मग हे झाली सिम्पल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड. फेसवरती एक एक आपल्याला या ठिकाणी हे कॉन्स्टिट्यूंट पार्टिकल्स असे अटॅच करायचे, टाकायचे. ओके, ऑर्थोरोम्बिक दुसरा प्रकार याच्या परत 4 टाईप्स आहेत. सिम्पल और प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर, फेस सेंटर, बेस सेंटर. ओके, पहा आता ऑर्थोरोम्बिक मध्ये काय पहा A इज नॉट इक्वल टू B, B इज नॉट इक्वल टू C. या तिन्ही एज लेंथ ज्या आहेत या सारख्या नाही आहेत. डायग्राम काढताना तुम्हाला याची मदत होईल. क्यूब नाही
आहे. आणि म्हणून अल्फा बीटा गॅमा अल्फा बीटा गॅमा अँगल्स आर ऑफ इक्वल. अँगल्स हे 90 डिग्रीचे आहेत आहे. आणि याच्या 4 टाईप्स आहेत. याच्यामध्ये बेस सेंटर्ड इथे दिसेल तुम्हाला पहा. 2 अपोजिट फेसेस जे आहेत किंवा याला आपण बेस म्हणतो त्याच्या सेंटरला एक आहे ना कॉन्स्टिट्यूंट पार्टिकल येतो, तर याला म्हणतात बेस सेंटर्ड. अशा याच्या 4 टाईप. देन टेट्रागोनलमध्ये पहा 2 टाईप्स आहेत टेट्रागोनलच्या. ओके, सिंपल क्युबिक युनिट सेल प्रिमिटिव्ह म्हणतो ज्याला आपण, आणि बॉडी सेंटर्ड. ओके, याच्यात काय आहे पहा, ए इज इक्वल टू बी बट विच आर नॉट इक्वल टू सी. ए बी है ना, ए बी याची लेंथ सारखी एज लेंथ, परंतु सी ची नाही. पहा काढताना याची मदत होईल आपल्याला. ओके, इथे लक्षात अल्फा बीटा गॅमा अगेन 90 डिग्री, तिन्हीमध्ये 90 डिग्री आहे. क्युबिक ऑर्थोरोम्बिक टेट्रागोनलमध्ये 90 डिग्री यांचे अँगल्स. ओके, लक्षात ठेवायला पहा सोपं जाईल. देन इन केस ऑफ मोनोक्लिनिक सी 2 टाईप आहेत, सिंपल ऑर प्रिमिटिव्ह, बेस सेंटर्ड. ओके, बेस सेंटर्ड या टाईप्स लक्षात घ्यावे लागतील. याच्यात काय पहा, ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. मोनोक्लिनिकमध्ये अल्फा अँड गॅमा इक्वल टू 90 डिग्री, हे अँगल्स 90 आहे ना. अल्फा अँड गॅमा आर ऑफ 90 डिग्री बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्री नाही, बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके, अँड देन दिस रोम्बोहेड्रल पहा, सिंपल ऑर प्रिमिटिव्ह एकच टाईप आहे रोम्बोहेड्रलमध्ये. ए is equal to B which is equal to C and alpha, beta, gamma, all these are not equal to 90 degree. रोम्बोहेड्रल सेम आहे. ट्रायक्लिनिक जसं मी तुम्हाला सांगितलं, क्युबिक इज द मोस्ट सिमेट्रिकल अँड ट्रायक्लिनिक इज द मोस्ट अनसिमेट्रिकल. कशामुळे, ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा अँड ऑल आर नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके, हे ट्रायक्लिनिकमध्ये. देन हेक्झागोनल सेपनुसार हेक्झागोनलमध्ये पहा एकच आहे, सिंपल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे. अल्फा बीटा 90 डिग्री आहेत, गॅमा इज नॉट गॅमा इज ऑफ 120 डिग्री आणि ए इज इक्वल टू बी विच इज नॉट इक्वल टू सी. ए बी सेम आहेत, सी नाही आहे. तर अशा पद्धतीने एज लेंथ आणि अँगल्स हे तुम्हाला हे काढण्यासाठी मदत होईल. तर अशा टोटल 14 ब्रेव्हेस लॅटिसेस आहेत किंवा आपण म्हणूयात 14 बेसिक युनिट सेल्स तयार होतात 7 क्रिस्टल सिस्टीमपासून. ओके, सो याची प्रॅक्टिस करा. आपल्याला हे सविस्तर परत सर्व क्रिस्टल सिस्टीम्स जे आहेत त्याचे स्टडी करायचे, शिकायचे. लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू.